सुरुवात मला राजू शेट्टीजी तुमच्यापासून करायची आहे याच्यासाठी की सुरुवातीला तुम्ही जेव्हा या महामार्गाला विरोध केला होता तेव्हा तुमचं म्हणणं होतं की बागायती पट्ट्यातून हे सगळं जातंय त्यामुळे आमचा त्याला विरोध आहे. सरकारनं अलाइनमेंट बदलली आणि आता अशा भागातून तो महामार्ग जातोय जो जत आणि आटपाडी सारख्या भागातून तो जातोय, तरी सुद्धा त्याला विरोध का केला जातोय? आपली विरोधामागची कारणं समजून घ्यायची आम्हाला. एक तर आता हा अलाइनमेंट जो काय नवीन केलेला आहे ते बागायती भागातून जात नाही हेच म्हणणं बरोबर नाही आहे. बर. कारण एक मान तालुक्यातला थोडा भाग वगळता सगळा बागायती पट्टा आहे. म्हणजे धाराशिव कडून माढा तालुक्यातून जेव्हा मोहोळ आणि मोहोळ नंतर माळशिरस तालुक्यामध्ये येतो. मोहोळ माळशिरस तालुका पूर्वीपासूनच बागायती पट्टा आहे. अकलूज परिसर, पंढरपूर तालुका सुद्धा बागायती पट्टा आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये धाराशिव आणि बार्शी मधले काही भाग संत सावतामळींचं अरण गाव सुद्धा याच्यामध्ये येते की जिथं सावतामळींनी शेती केली होती. या गावातली 600 एकर जमीन जाते आणि हा सगळा बागायती पट्टा आहे. मान तालुक्यामध्ये काही भाग थोडासा जिरायत आहे. पुढं आणि आल्यानंतर आटपाडी खानापूर तालुक्यातून आत्ताच नेमकं टेंबूचं पाणी आलेलं आहे आणि हा सगळा परिसर आता बागायती झालाय. 13.5-14% रिकव्हरीचा ऊस त्या ठिकाणी पिकतो. तिथून तो येतो पलूस तालुक्यामध्ये, तो पूर्ण बागायती पट्टा आहे. वाळवा तालुका पूर्ण बागायती पट्टा आहे. त्याच्यानंतर शिराळा तालुक्यातला काही भाग येतो तो बागायती पट्टा आहे. त्याच्यानंतर येतो पन्हाळा तालुका, तो बागायती पट्टा. नंतर करवीर तालुका पूर्ण बागायती पट्टा. राधानी तालुका पूर्ण बागायती पट्टा आहे. त्यामुळे जिरायत भागातून जातो असं म्हणायचं कारणच नाही. हा सुद्धा बागायती भागातूनच जातो. फक्त जयकुमार गोरे मंत्री जे आहेत त्यांना खुश करण्यासाठी त्यांचं जे काही 5 स्टार MIDC आहे त्याला जोडण्यासाठी म्हणून थोडासा जो काही रस्ता वळवलेला आहे तोच भाग थोडासा जिरायत आहे. बाकी सातारा जिल्ह्यातला बाकी सगळा बागायती भाग आहे. पाठीमागे लातूर जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती आहे. हिंगोलीमध्ये तीच परिस्थिती आहे. सगळा बागायती पट्ट्यामधून जातो आणि याच्यामध्ये सरकारनं बागायती केलेलं नाही हा भाग. शेतकऱ्यांनी आपली जमिनी गहाण ठेवून बँकेकडे 25-25 किलोमीटर लांब पाईपलाईन करून स्वतःच्या डोक्यावर कर्ज काढून सिंचनाखाली आणलेला हा सगळा भाग आहे. आणि मग या शेतकऱ्यांना अचानक जर का तुम्हाला तिथं उकसून लावणं म्हणजे चुकीचं आहे. एकट्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधून हा जो ही जी जमीन जाणार आहे त्याच्यानंतर टाकल्या जाणाऱ्या भरावामुळे जे काही महापुराचा धोका महिना दीड महिना पाणी जे तुंबून राहणार आहे त्यामुळं ह्या 2 जिल्ह्यामध्ये ऊसाचं जे उत्पादन होतं त्याच्यामध्ये 25 लाख टनाचं घट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. म्हणजे साधारणपणे 5 साखर कारखाने चालतील एवढा ऊस जर कमी झाला तर आधीच कारखाने 90 दिवसाच्या वर चालेना झाले. त्यात म्हणजे प्रत्येक कारखान्याचे 10-12 दिवस गाळप कमी झालं तर ते साखर कारखाने आजारी पडतील. ते साखर कारखाने आजारी पडले किंवा त्या साखर कारखान्यांचं जर का गाळप कमी झालं तर ते लांबून ऊस आणण्यासाठी मग तोडणी वाहतुकीचा खर्च वाढेल आणि तो तोडणी वाहतुकीचा खर्च वाढला की ते पैसे शेतकऱ्याच्या FRPतनं जातील. म्हणजे ज्याची जमीन जात नाही, ज्याची जमीन पाण्याखाली बुडत नाही, जो एकदम माळावर आहे परंतु तो कारखान्याला ऊस घालतो त्याला 100-125 रुपयाचा टनाला फटका बसणार आहे. असं सगळं हे अर्थशास्त्र आहे आणि म्हणून शेतकरी याला विरोध करतात हे लक्षात घ्या. ठीक आहे. तुम्ही 2 महत्त्वाचे मुद्दे मांडले. एक तर बागायती जमीन जाणार आहे आणि दुसरं म्हणजे या सगळ्यातनं खूप मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होईल, शेतीच्या उत्पादनात घट होईल. हे 2 महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलात. डॉक्टर अजित नवले आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, तुमची काय भूमिका आहे? तुमचा का विरोध आहे या शक्तीपीठ महामार्गाला, जेव्हा की सरकार सांगतंय की हा गेम चेंजर आहे, हा एक प्रकारची भाग्यरेषा आहे? खरं तर हा गेम चेंजर कुणासाठी आहे हाच आमचा मूलभूत प्रश्न आहे. बर. शेतकऱ्यांना त्यांचं हित बरोबर कशात आहे हे बरोबर कळतं. शेतीमालाला भाव द्या, जे कर्ज सरकारच्या धोरणांमुळे वाढलेलं आहे त्याची माफी द्या, आमच्या लेकरांना नोकऱ्या द्या. त्याच्यामध्ये या महाराष्ट्राचं गेम चेंजिंग करा हे आम्ही मागतो आहे. तिकडे तुम्हाला करायला सरकारकडे पैसे नाहीये.
आणि जो महामार्ग आम्ही कुणीच मागितलेला नाहीये, त्याच्यासाठी कोणी मोर्चा काढलेला नाही, त्याच्यासाठी कोणी निवेदन दिलेलं नाहीये. तो महामार्ग तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारला का करायचा आहे, कुणासाठी करायचा आहे, हा आमचा प्रश्न आहे. हा आमची सरळ शंका अशी आहे, की सिंधुदुर्ग आणि त्या सगळ्या भागामध्ये ज्या प्रचंड झाडी कापून जे उत्खनन जे सुरू आहे आणि जे खाणींमधून निघणारं जे प्रचंड खनिज आहे, ते कुठेतरी समुद्रापर्यंत वाहून नेऊन त्याचा व्यापार हा आंतरराष्ट्रीय पातळीवर काही मुठभर भांडवलदारांना, कॉर्पोरेट घराण्यांना करायचा आहे. हा आणि त्यामुळे ते व्यवस्थितपणाने वाहून नेता यावं, याच्यासाठी हा घाट घातला गेलाय का, असा रास्त सवाल या निमित्तानं पुढे येतोय. शक्तीपीठ हे शक्ती जे आहेत त्या देवस्थानांना जोडणारा मार्ग आहे म्हणून सांगितलं जातंय. मात्र जे आस्तिक लोक आहेत, भाविक लोक आहेत, त्यांनी कधी मागणी आपल्याकडे केली होती मला ती समजत नाही. आणि मला खात्री आहे की लेकरं बाळ उद्ध्वस्त होणार असतील, शेतकरी उद्ध्वस्त होणार असतील, तर कोणताच सहृदय भाविक अशा प्रकारे लेकरांना आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त होणारी मागणी करणार नाहीये. त्यामुळे उद्योगपतींना पोसायचंय, खनिज संपत्ती समुद्रापर्यंत वाहून न्यायची आहे, कोट्यावधीचे माल तयार करायचे आहेत, नफे कमवायचे आहेत आणि त्यांच्यासाठी तो गेम चेंजर होणार आहे. शेतकऱ्यांना मात्र शेतकऱ्यांचा गेम करणारा आणि उद्योगपतींना मात्र गेम चेंजर अशा प्रकारचा हा मार्ग आहे आणि म्हणून आम्हाला त्याला विरोध करायचा आहे. आपण बरोबर म्हणालात, की नागपूर रत्नागिरी महामार्ग पॅरलल अस्तित्वात आहे ना, त्याचा व्यवस्थित विस्तार करा, त्याचा रखरखाव करा आणि त्यासाठी आम्ही ज्या जमिनी दिलेल्या आहेत त्याचा सदुपयोग करा. हा 8 तास कशासाठी आहे? कदाचित याच्यातून मोठ्या प्रमाणात कमिशन कोणाला मिळणार आहे का? आणि मग ह्या कमिशनसाठी शेतकऱ्यांचा बळी द्यायचा आहे का? अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले तर मग त्याची उत्तरं मात्र सरकारला ठीक आहे. द्यावी लागतील. आपण ती उत्तरं घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्यासोबत या चर्चेमध्ये आता शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील सुद्धा जोडले गेलेले आहेत. पाटील साहेब, खूप स्वागत आहे तुमचं. तुम्ही येण्याच्या आधी राजू शेट्टी साहेबांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी 2 मुद्दे त्यांच्या त्या भूमिकेमध्ये मांडले. एक तर ते म्हणाले की आता या सगळ्या बागायती जमिनी जातील आणि उत्पादनसुद्धा कमी होईल. आणि आता डॉक्टर सरांनी काय भूमिका मांडली ती तुम्ही ऐकली असेल, म्हणून मी फक्त तुम्ही आत्ता आलात म्हणून सांगितलं. पण मी येतो तुमच्याकडे. आपल्यासोबत गोपीचंद पडळकर आहेत, आमदार आहेत भाजपचे. गोपीचंदजी, टू द पॉईंट त्यांनी मांडलं. ते असं म्हणाले की हा गेम चेंजर नाही आहे, शेतकऱ्यांचा गेम करणार आहे. आणि गेम चेंजर असेलच तर तो भांडवलदारांचा आहे. हे बघा, मुळामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा पायाभूत सुविधा असणं अत्यंत गरजेचं असतंय. मी एकच उदाहरण सांगतो. हा मी जतचा आमदार होण्यापूर्वी मी जतच्या लोकांना एक शब्द दिला होता की बाबा आता आपल्या इथली मुलं कामाच्या निमित्तानं बाहेर जात आहेत, हा बेंगलोरला जात आहेत, हुबळी, बेळगाव, कारण कर्नाटक टच आहे, विजापूर, इकडं आलं का पुणे, मुंबई. आमच्याकडे जमीन खूप आहे, परंतु आमच्याकडे आम्ही रोजगार देऊ शकत नाही. आणि म्हणून मी MIDC ची मागणी केली राज्य सरकारकडं. राज्य सरकारनं आमचं म्हणणं ऐकून शेतकऱ्यांनी आम्हाला 2000 एकर जमीन उपलब्ध करून दिली, त्याची NOC दिली. आणि जमीन उपलब्ध दिल्याच्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि उद्योग खात्याचे मंत्री उदय सामंत साहेब यांनी आम्हाला MIDC ला मान्यता दिली, MIDC घोषित केली. MIDC घोषित केल्याच्या नंतर त्यांनी पास थ्रू जाहिरात पण दिली की 2000 एकर जमीन आहे, उद्योजकांनी इकडे अर्ज करावे. आता आम्ही एकदम खुश झालो. आम्ही लोकांना सांगितलं की आता MIDC होणार, मोठे उद्योग येणार. पास थ्रू जाहिरात दिल्याच्या नंतर सगळ्या पेपरला जाहिरात दिली MIDCनं. आणि मग जेव्हा त्यांची अर्ज घेण्याची मुदत संपल्याच्या नंतर मी MIDCच्या अधिकाऱ्यांना बोललो की बाबा किती अर्ज आले, तर अर्ज किती आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की 3 अर्ज आले. जमिनीची मागणी किती आली, तर ते म्हटले 5.5 एकर जमिनीची मागणी आली आहे. अरे मी डोक्याला हातच लावला. म्हटलं MIDC ची एवढी घोषणा राज्य सरकारनं केली आहे आणि मग उद्योजक का नाहीत येत. आणि मग मी त्याच्या खोलामध्ये गेल्याच्या नंतर विषय समोर असा आला की जर MIDC पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा मराठवाड्यातल्या कुठल्याही अशा दुष्काळी पट्ट्यात करायची असेल तर तिथून येणारा माल हा पोर्टवरती JNPT वरती 5 ते 6 तासात पोहोचला पाहिजे. म्हणजे आमच्याकडे तशा पद्धतीचा रस्ता नाही की आमच्याकडे आलेला माल आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकतो. आता जर आपल्या भागातल्या लोकांना, म्हणजे माझं उदाहरण मी सांगतोय, भागातल्या लोकांना जर 10-20 लोकांना काम द्यायचं असेल तर त्या उद्योजकांचं म्हणणं की बाबा आम्हाला रस्ता पाहिजे. बरं, हे फायदा कुणाला होणार आहे? आमचाच माल तिकडे जाणार आहे. आणि म्हणून माझं एक स्पष्ट आणि व्यवस्थित, आता राजू शेट्टी खूप आदरणीय आहेत, साहेबांच्या सोबत आम्ही काम केलेलं आहे आणि शेतकऱ्यांचे मोठे नेते आहेत.
आता माझी विनंती काय बघा, मागं जे अलाइनमेंट होतं म्हणजे वर्ध्याच्या तिथून जो सुरुवात होणार आहे पवनार मधून आणि सिंधुदुर्गला जो पत्रादेवीला जाणारा रस्ता 802 किलोमीटरचा होता, तो पूर्वी कुठून होता? म्हणजे सोलापूर जिल्ह्यामधला भाग होता, सांगली जिल्ह्यातला भाग आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातला भाग आहे. आता ही अलाइनमेंट बदलली. आता बदलल्याच्या नंतर तिथल्या लोकप्रतिनिधींनी पत्र काय दिली? ते म्हणतात की आमचं अलाइनमेंट चेंज करू नका. आता ही पत्र मध्ये कोण कोण आहेत? हे सगळे तिथले लोकप्रतिनिधी आहेत. समाधान दादा अवताडेंचं हे पत्र आहे बघा. आता मी तुम्हाला इथं मोबाईलवर दिसतंय का नाही मला माहित नाही. बरं ठीक ही आहे जी, हा 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 सगळे आमदार आहेत यामध्ये. नाव माननीय सांगा. सुहास, नाही नाही, माझा विषय नीट समजून घ्या. लाखो लोकांनी यांना निवडून दिले आणि एका पार्टीचे नाहीत. हो रोहित आर पाटील आहे तासगावची, त्यांनी पत्र दिलंय अलाइनमेंट चेंज करू नका. नंतर समाधान दादा अवताडे यांनी पत्र दिलंय. नंतर सुहास बाबर जे खानापूरचे आमदार आहेत त्यांनी पत्र दिलंय. बर बाबासाहेब देशमुख सांगोल्याचे आमदार आहेत, जे काय भाजपचे नाही सेकापचे आहेत, त्यांनी पत्र दिलंय. सुभाष देशमुख जे दक्षिण सोलापूरचे आमदार आहेत त्यांचं पत्र आहे. त्याच्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर जे कोल्हापूरचे आहेत, शिवसेनेचा आणि हा रस्ता व्हावा म्हणून अत्यंत प्रयत्न करतायत. नंतर आमच्या सांगली विधानसभेचे सुधीरदादा गाडगीळ, सुरेश भाऊ खाडे. नंतर दुसरे आमदार महत्वाचे आहेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर जे शिरोळ विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतायत. त्याच्यानंतर आहेत अशोकराव माने साहेब जे हातकणंगलेचं नेतृत्व करतायत. तिकडे चंदगडचे आपले माननीय शिवाजीराव पाटील साहेब आहेत. अमलदादा महाडिक आहेत. शाजीबाबू पाटील माजी आमदारांचं पत्र आहे. नंतर कुणाचं पत्र आहे? राजू खरे साहेब जे मोहोळचे आमदार आहेत. नंतर पत्र कुणाचं आहे? धनंजय महाडिक साहेब हे नगराध्यक्ष सांगोला. मला सांगायचं काय आहे की बाबा मी विचारतो या बाबतीमध्ये रस्ता होणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचं हित आपण बघू. शेतकऱ्यांना दराच्या बाबत असेल, शेतकऱ्यांच्या वरती जोर जबरदस्ती होणार नाही, शेतकऱ्यांना ज्या चांगल्या सुविधा राज्य सरकारकडून मिळतील याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. आता अलाइनमेंट चेंज झाली. अलाइनमेंट कुठून गेली? मानखटाव, खानापूर, कडेगाव, नंतर ईश्वरपूर, शिराळा इकडून परत कोल्हापूरमध्ये गेली. तर या सगळ्या बाबतीमध्ये बागायत क्षेत्रामधून हा रस्ता जातोय ही बाब खरी आहे. जिरायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे, परंतु विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा एक मोठा महामार्ग तयार होणार असेल. आता आपली मागणी सांगली जिल्ह्यामध्ये ड्रायफ्रूट करण्याची मागणी आहे. आता ड्रायफ्रूट जर मोठ्या प्रमाणात झालं तर आपल्याला ह्या रस्त्याची पण आवश्यकता आहे आणि रेल्वेचा पण मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो. आणि म्हणून माननीय राजू शेट्टी साहेब शेतकऱ्यांचे नेते आहेत, आदरणीय आहेत. त्यांचा खूप मोठा संघर्ष आम्ही राजकारणात आल्यापासून बघतोय. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी साहेबांना आम्ही जवळून बघितलंय. शेतकऱ्यांच्या हितामध्ये भूमिका घेणार आहे. माझी विनंती आहे की या विषयावरती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत आपण चर्चा करून काही मार्ग काढता येतोय का? कारण या पायाभूत सुविधांची सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला आवश्यकता आहे. कारण गोवा टू मुंबई महामार्ग झालेला आहे, मुंबईवरून समृद्धी महामार्ग झालाय. हा जर वर्धा टू सिंधुदुर्ग हा त्रिकोण जर विकासाचा तयार झाला तर महाराष्ट्राच्या लोकांना खूप त्याचा चांगला फायदा होईल आणि त्यातून शेतकऱ्याचं हित कसं होईल याच्या संदर्भात जर सगळ्यांनी मिळून आपण चर्चा करून पुढे गेलो तर योग्य चांगला मार्ग निघेल असं मला याबाबत माझं म्हणणं मांडायचं.